व्यक्ती पहिला आणि सांख्यिक कोट्यातून दुसरा गोलंदाज वापरण्यात येतोय रामदास. नक्कीच या ठिकाणी आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय, गोलंदाज सफल झाला. निर्धाव चेंडूची सांगतो होते तर पहिल्या षटकाचा विचार केला तर मागणं षटक टाकले, धावा खर्च केला तर गोलंदाज गजाननने 18 तर वैयक्तिक पहिला सांख्यिक कोट्यातून दुसरा गोलंदाज वापरण्यात येतो रामदास. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. या ठिकाणी फटका फसला, चेंडू हवेमध्ये, गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय आणि चेंडू शेवटच्या सेनी जमिनीला दान केलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली, एकने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 आकड्यावर एक गड्याच्या मोबदल्यात. नंतर कमबॅक केले, गोलंदाज सूर्य गोलंदाजी करतोय, रक्षक नरेश चुकी करतोय आणि निर्धाव चेंडू फेकला जातोय. रामदासचा विचार केला तर 3 चेंडू मैदानात फेकले, दुसऱ्या षटकातील अवघे एक धाव खर्च केली, पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर रामदास तयार. या ठिकाणी शॉर्ट पे चेंडू होता आणि चेंडूला या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सरळ ट्रॅव्हल केला जातो, सीमा फार षटकार. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावर एक गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी शॉट मध्ये ताकद झोकून दिली, चेंडू या ठिकाणी डी स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा पार षटकार. या षटकारने धावसंख्या जाम पोहोचली ती 31 या आकड्यावर. काय सुरेख फलंदाजी करतोय दिनेश. या ठिकाणी स्लोगा डिलिव्हरीचा चेंडू आणि या ठिकाणी चेंडू फाईन लेग रिजन मध्ये फिरकावला जातोय, सीमा फार चौकार. तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय, 2 षटकांतर धावा दाखल लागल्यात 35 एक गड्याच्या मोबदल्यात. व्यक्ती दुसऱ्या सांख्यिक कोट्यातून तिसरा गोलंदाज वापरण्यात येतोय गजानन. पहिलं षटक मागं ठरलंय, 18 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसरा षटक घेऊन आलाय कारण एका विकेटची गरज आहे. नक्कीच नरेश घेऊन आलाय गोलंदाज गजाननला, एखादी विकेट नक्कीच ती साजेदारी चालले सचिन आणि दिनेश ही साजेदारी तोडण्याचं काम करल हा गोलंदाज. विश्वास दाखवला संघनायकाने आणि घेऊन आलाय पुन्हा गजानन या गोलंदाजांवर तिसरं षटक घेऊन. या ठिकाणी फटका फसला, मिस अंडरस्टँडिंग स्टॉक, रमेश चेंडू खाली आणि चुकी करणार नाही, दुसरा गडी बाद केला जातोय, बॅक टू प्रेव्हेन सचिन. चौथ्या क्रमांकावर जातोय फलंदाजी करण्यासाठी फलंदाज मयूर.
तर नक्कीच संघांची जबाबदारी दिली होती आणि त्या नक्कीच विश्वास दाखवला गजाननने. पहिल्या चेंडूवर दुसरा मोरा टिपला जातोय, सचिन आलाय तंबुराच्या आसऱ्याला, तर नावखो फलंदाज जातोय चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मयूर. मयूर आणि दिनेश ही जोड साखळी मैदानात. जोपर्यंत दिनेश असेल मैदानात नक्कीच षटकारची आतिषबाजी करल क्षमता आहे त्या फलंदाजामध्ये. या ठिकाणी बॅटची काढा लागली होती, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, डोक्यावरून जातोय चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये सीमा फार चौकार. चौकारने धावसंख्या 4 ने वाढली, पोहोचली ती 39 आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात. दिनेश ऑन द फायर झालाय, फटका फसलाय पुन्हा एकदा आणि क्षेत्ररक्षक चुकी करतोय का वाघाला जीवदान दिलंय. तर दिनेश वाघ या फलंदाजाला जीवदान दिलंय. नक्कीच येणारा वेळ या ठिकाणी कैरवाडे टीम साठी मागणा ठरू शकेल. एका वाघाला जीवदान दिलं या ठिकाणी. आपण धावसंख्या पाहिली होती तर 40 धावसंख्या एकने वाढली, 39 धावसंख्येवर दिनेशला जीवदान मिळाले आणि आता येणाऱ्या वेळ ठरू शकेल खैरवाडी टीम साठी. तर गोल मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज गजानन तयार. एकच सिंगल धाव आली, या सिंगलच्या बरोबरीने 41 लास्ट ऑफ 2 विकेट. तर नक्कीच 41 धावा दाखल लागल्यात. स्ट्राईकला घेऊन जातोय नक्कीच या ठिकाणी मयूरने फक्त एक सिंगल दिली आणि स्ट्राईकला आणला दिनेश या फलंदाजाला. दिनेश ऑन द फायर झालाय, पुन्हा एकदा फटका फसलाय, चांगो चौधरी चेंडू खाली आणि चुकी करणार नाही. आता मात्र परतावं लागेल. बॅक टू प्रवेलियन दिनेश वाघ. एकनाथ जातोय 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. तर नक्कीच गजाननचा विचार केला तर संघनायका नरेशने विश्वास दाखवलाय गजाननवर. पहिलं षटक टाकलं होतं, पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर विचार केला तर तिसरं षटक पुन्हा एकदा गजाननला बोलावलं आणि त्याच्यावर विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासात सार्थक अशी गोलंदाजी करतोय. तर या षटकामध्ये विचार केला तर 6 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केलेत. सचिन आणि दिनेश ही जोड साखळी मैदानातून बाहेर काढले. आणि बॅटची कडा तिसरा गडी या षटकामध्ये बाद केला जातोय. तर चौथा आदरा भेटलाय बॅक टू प्रवेलियन मयूर. तर 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा दाबळकाव लागले होते 41 4 गड्याच्या मोबदल्यात वाजेपूर टीमच्या. तर नक्कीच नरेशने विश्वास दाखवला खऱ्या अर्थानं नक्कीच गजानन, कारण पहिलं षटक मागणं टाकलं होतं, 18 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर गोलंदाज झाला होता रामदास.
हॅलो हॅलो. तर 4 षटकांचा वाजवी खेळ संपला आहे. 4 षटकांतर धावा धावपळकावं लागल्यात 56 5 गड्याच्या मोबादल्यात.
हॅलो. पहिल्या षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पहिल्या षटकार तर धावा धापलकाव लागले होते. तर पहिल्या षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धापलकाव लागल्यात बिनगडाच्या मोबदल्यामध्ये. गोविंद आणि नरेश ही जोड साखळी मैदानात. तर नरेश करेश ती क्षमता आहे कमबॅक करू शकेल मैदानामध्ये. ज्या पर्यंत दिनेश वाघणे एक सुरेख फलंदाजी केली 37 धावा. तर सॉरी या ठिकाणी गुणलेखाकडून थोडी चुकी झाली, माफी असावी. तर सिंगल आली. सिंगलच्या बरोबरीने नक्कीच या ठिकाणी माफी असावी, जरा चुकी झाली. तर 15 धावा धापलकाव लागल्यात पहिल्या षटक संपल्यानंतर. तर वैयक्तिक पहिल्या सांख्यिक कोट्यातून दुसरा गोलंदाज वापरण्यात येतोय गोलंदाज मार्कवर. महेश आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्राच्या चेंडू खाली पोहोचला होता. तीन धावा पूर्ण केल्यात. काय बिटवीन द रनिंग दोन्ही खेळाडूंमध्ये गोविंद आणि नरेश. नक्कीच या ठिकाणी व्हाईट चेंडूचा कॉल आलाय. एका अतिरिक्त धाव आली. एका धाब्यात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 आकड्यावर बिनगडाच्या मोबदल्यामध्ये. जसं तसं उत्तर दिलं जातं या ठिकाणी वाजीपुरा टीमला. तर नानिवली संघ संगणक घ्यायचंय. नानिवली संघ संगणक. निर्धार चेंडू फेकला जातोय. नक्कीच फक्त कार्पेटच्या साहाय्याने सन्मान दिला या चेंडूला आणि स्ट्राईकला घेऊन गेलाय गोविंद या फलंदाजाला. नानिवली संघाचं संगणक घ्यायचंय. काय सुरेख गोलंदाजी करतोय महेश. पहिल्या षटकामध्ये विचार केला, मागणं षटक टाकलं होतं मयूरने. 14 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर कमबॅटिंग गोलंदाजी. तर नक्कीच या ठिकाणी 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकार तर धावा धापलकाव लागल्यात 24. ए विलास तिथून उठ ना जरा, बॉल गेला पाठीमाग. ए विलास अर्चन, अरे आवाज पोचत का ना. थेट बोला जा ना, बॉल गेलाय.
तर विठ्ठल वसवा याचं आहे नाणेफेक करण्यासाठी. कॅमेरामॅन जरा कॅमेरा या साईडला करायचा आपण. तर नक्कीच नाणेफेक केली जाते विठ्ठल भस्मा यांच्या मार्फत या दुसऱ्या ग्राउंडचा पहिला सामना. तर नाणेफेक जिंकले मंगेशने. तर मंगेश याचा आपण दुसऱ्या ग्राउंडचा सामना पहिल्या फेरीतून आपण जिंकलोय. तर नक्कीच या ठिकाणी आपण काय स्वीकारलंय. तर नक्कीच क्षेत्र स्वीकारलंय. समोर ताकदवर टीम आहे नानिवली. तर किती धावेपर्यंत रोखसाल. तरी आम्ही कम से कम किती 40 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करून. तर नक्कीच शेवटचा क्वेश्चन कुठले गोलंदाज असे वापरशील आज दुसऱ्या राऊंडचा सामना आहे 40 धावेपर्यंत रोखण्यासाठी. गोलंदाज तर आमच्याकडे आहेत. मी आहे, एक किसन उघडा आहे आणि एक सुखदेव भस्मा. असे गोलंदाज आमच्याकडे आहे, चांगले गोलंदाज, कारण आम्ही रोखण्याचा प्रयत्न करूनच. तर थँक्यू, बेस्ट ऑफ लक मंगेश. तर नक्कीच महादेव आपण या ठिकाणी टॉस हारला, आपल्या वाटेला फलंदाजी आले. तर कितीपर्यंत धावा या ठिकाणी आपण जमावू शकता दुसऱ्या ग्राउंडचा सामना ह्या. आम्ही 50 तरी पार करू शकतो. तुम्ही म्हटले 50 पार करू शकता. परंतु वरोसा टीमसाठी गोलंदाज आहेत. मंगेश आहे, सुखदेव आहे, तर नवीन गोलंदाज योगेश आहे. तर नक्कीच ताकदवार गोलंदाज आहे. तर फलंदाज तुम्ही कुठले वापरतात. आमच्याकडे फलंदाज आहे मंगेश, मयूर, नारायण, असे भरपूर आमच्याकडे फलंदाज आहेत. तर नक्की बेस्ट ऑफ लक आपल्या पुढल्या मॅचसाठी. तर जाऊया मैदानात पुन्हा एकदा. धावसंख्या 4ने वाढली, जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावर. नक्कीच फक्त हलक्यात पुश केले नरेशने आणि एक सिंगल धाव आली. तर नक्कीच तर हेलिकॉप्टर आले नक्कीच समोर. तर नक्कीच या ठिकाणी हेलिकॉप्टर आलं. या मॅचची नक्कीच मजा लुटण्यासाठी, मॅचचे नक्की लाईव्ह प्रक्षेपण बघण्यासाठी हेलिकॉप्टर या ठिकाणी दिसतोय आपल्या समोरून सगळ्यांसाठी. तर धाव संख्या 1ने वाढली, जाम पोहोचली होती. तर डॉट चेंडू होतोय. धावसंख्या स्थिर आपण पाहू शकाल. धावसंख्या 29 या आकड्यावर. तर 64 धावाचा पाठलाग करतोय. तिसरं षटक पकडतोय असला सचिन आहे गोलंदाज मार्कवर. या ठिकाणी नक्कीच आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, हुक करण्याचा प्रयत्न होता आणि डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर 29 या आकड्यावर. या ठिकाणी फटका फसला. चेंडू हवेमध्ये फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा कॉल केला. वेगाने निघाले दोन्ही खेळाडू आणि 2 धावा जर त्या कंप्लीट केले जातात तर तिसऱ्या षटक संपण्याचा निर्वाह आलाय. 3 षटकांतर धावा धावफलकावे लागल्या ते 31 बिनगड्याच्या मोबदल्यात. बारा चेंडू आणि 33 धाव्याची गरज.
व्यक्ती दुसरा आणि सांख्यिक कोट्यातून पहिला चेंडू डॉट केला जातोय. मयूर आलाय गोलंदाज मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. विकेट पहिली विकेट टिपली जाते. 1+1 विकेट. तर धावसंख्या एकने वाढली. पहिला मोरा तंब्याच्या आसऱ्याला 32 धावसंख्येवर. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी जातोय सुरेश. आडो बॅटिंग खेळला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल केला. नरेशने वेगाने निघाले दोन्ही खेळाडू आणि सहजरित्या आपल्या जागेवर पोहोचले. 2 धावा कंप्लीट करून या दोन्ही धावसंख्या जाऊन पोहोचले ते 34 आकडेवर 1 गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी शॉर्ट फेज चेंडू ताकद झोकून दिली स्ट्रोक मध्ये. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू आर पार सीमा पार षटकार. या षटकारने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 40 आकड्यावर. अजून 24 धावाचा पाटला पार करायचा आहे. आणि देव सरांचा इशाराला नो चेंडूचा. 9+4 अशा 5 धावा आल्यात. तर या 5 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 45 आकडा. 45 लास्ट ऑफ 1 विकेट. तर नक्कीच या ठिकाणी कमबॅकिंग गोलंदाजी या ठिकाणी असं गोलंदाज खराब गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू विचार का षटकार आला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी 5वा चेंडू नो फेकला जातो. फ्रीड साठी फलंदाज आहे नरेश. या ठिकाणी बॅटने खेळलाय. डिप्सवाले एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल केलाय परंतु माघारी पाठवलंय सुरेश या फलंदाज नरेशला आणि फक्त एक सिंगल धाव आली. या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 1 ने वाढली. जाऊन पोहोचली 46 या आकड्यावर. या ठिकाणी स्टेट ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आला होता. दुसऱ्या धावेचा कॉल केलाय आणि या ठिकाणी सुरेश माघारी परतलाय. तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांत तर धावा फलकावं लागल्यात 47. सात चेंडू आणि 17 धावेची गरज. रामदास गेलाय. 7 चेंडू आणि 17 धावेची गरज. ज्या ठिकाणी पाहिलं त्या मागल्या सामन्यामध्ये एका षटका
मागे 24 धावेची गरज होती आणि तो सामना वरोसाच टीमने 5 धावेने गमावलाय. तर नक्कीच या ठिकाणी नक्कीच समीकरण पाहायला गेलं तर 7 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. जोपर्यंत नरेश आहे मैदानात तोपर्यंत अशा पलवित असतील या ठिकाणी खैरवाडे टीमचे. कारण क्षमता या फलंदाजाने बरीचशी मैदाने गाजवली. त्या फलंदाजाच्या नावावर बरीच विक्रमी रेकॉर्ड आहे आणि या मैदानात खासियत त्याला माहित आहे. कारण बऱ्याच वेळा या मैदानात तो खेळून गेलेला आहे नरेश. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय रामदास स्ट्राईकला 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. तर गोलंदाज कुठला वापरण्यात येईल वाजस टीम साठी करून, कारण 17 धावा रोखायच्यात. दिनेश आला गोलंदाज मार्कवर. फलंदाजी केली होती सुरेख 37 धावेची. दिनेशने 37 धावेचे आपल्या संघासाठी एक चांगली खेळी केली. तर गोलंदाज मार्कवर आलाय 17 धावा वाचवण्यासाठी. तर स्ट्राईकला नौका फलंदाज रामदास. जर या मॅच साठी खैरवाडी टीमला जर नक्कीच कमबॅक करावा असेल तर पहिल्या 2 चेंडूवर आनमारी करावी लागेल. आखू टप्प्याचा चेंडू फाईल एक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय आर पार सीमा पार चौकार. सतरा धावा रोखायच्या होत्या. तर 17 धावा रोखायचा विचार करा असं तर रामदास फलंदाज आहे. पहिला चेंडू या ठिकाणी दिनेशचं स्वागत केलंय चौकारने. तर नक्कीच समीकरण आता बदललं. येणारे 5 चेंडू असतील आणि विजयासाठी 13 धावेची गरज. एकावन्न धावा फलकावं लागल्यात. 5 चेंडू आणि 13 धावेची गरज. या ठिकाणी शॉर्ट फेट चेंडू आणि चेरुला सरळ भिरकावून दिलाय सीमा पार 6 धावांसाठी षटकार. तर तर समीकरण बदललं. आता धावसंख्या या ठिकाणी साने वाढली जाम पडली 57 या आकड्यावर. 4 चेंडू आणि 7 धावेची गरज. तर नेक्स्ट मॅच तयार राहायचं लगेच. उंबरनेवाडी वर्सेस नाणेवली आपण लगेच नेक्स्ट मॅच तयार राहायचं. 4 चेंडू आणि 7 धावेची गरज. समीकरण होतं कुठं 5 चेंडू 17 धावेची गरज होती. 7 चेंडू आणि 17 धावेची गरज असताना पहिल्या चेंडूवर आलेला चौकार. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बॅक टू बॅक षटकार आलाय. तर समीकरण पूर्ण बदललं. आता 4 चेंडू आणि 7 धावेची गरज. आणि आखू टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिलाय आणि चेंडू आर पार सीमा पार या ठिकाणी केला जातोय 6 धावेंसाठी षटकार. तर नक्कीच या ठिकाणी समीकरण आता पूर्णपणे या ठिकाणी सामना या ठिकाणी झुकून दिलाय खैरवाडी टीम साठी. फलंदाज रामदासने 3 चेंडू आणि 16 धावेची काय बारे या ठिकाणी खेळी केली. 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. काय सामना होता. हृदयाचे टोके मोडणारा सामना होता मैदानात. परंतु या ठिकाणी एकतर्फी सामना करून टाकला फलंदाज महेशने. 3 चेंडू असतील आणि विजयासाठी या ठिकाणी 1 धावेची गरज. एक चेंडू आणि 3 धावेची गरज.
64 धावाचा पाठला करायचा होता आणि तो पाठला या ठिकाणी पूर्ण केलाय. 63 धावा दाखल लागल्यात विजयासाठी एका धावेची गरज. आणि याकडे फुलटा चेंडू होता आणि या ठिकाणी विजय झाला खैरवाडी टीमचे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचे हार्दिक कौतुक. तर लगेच नेक्स्ट मॅच तयार राहायचंय, आपण फिल्डिंग साठी जायचंय. तर एका बाजूने जायचंय उंबरनावडी टीम आणि एका बाजूने खैरवाडी आपलं वाजपूर बाहेर निघायचंय. तर वारदोळी संघाचा विनोद याचा आहे. आपले लकीज या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच राहिली द्यायची, कारण थोडा या ठिकाणी तांत्रिक विलंब लागला होता त्यामुळे या ठिकाणी दिली गेली नाही. तर वारदोळी संघाचा विनोद याचा आहे.